सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. हवे हवेसे सुख वाटे, हवे हवेसे सुख वाटे, नको नकोसे दुःख वाटे, नको नकोसे दुःख वाटे. सुख दुःखाची ऊन सावली, घराघराची आहे कहाणी. ऊन सावली, ऊन सावली. आणि एक दिवस सारंगच्या वडिलांची प्रकृती बिघडते. आई सारंगला फोन करून सांगते. सारंगचे बाबा त्यांना सोडून देवाघरी निघून जातात. पण विक्रम म्हणजे विद्याचा मित्र. त्याचं विद्यावर एकतर्फी प्रेम असतं. हॅलो विद्या, मी विक्रम बोलतोय. आणि विद्याच्या लग्नानंतरही तो तिला फोन करून त्रास देत असतो. विद्या आणि विक्रमचं बोलणं शेखर ऐकतो. शेखर विद्याला माहेरी जाण्याचा आदेश देतो. शेखरचे वडील चंद्रप्रकाश धर्माधिकारी विदेश दौरा करून परत येतात. घरी आल्यावर त्यांना विद्या दिसत नाही. चैताली नेहा आणि विद्याची मैत्रीण प्रकाशच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्नाचा निर्णय घेते. विश्वास कसा नाही? बरं, एवढंच ना? नाही चैताली, ही गोष्ट फक्त तुला आणि मलाच ठाऊक आहे आणि तुझ्या माझ्यातच आलेली बरी. कळतंय रे मला. नाही ग, म्हणजे मला उगीच असं वाटतं की कधी तू दादाशी गप्पा मारता मारता काही बोललीस आणि तुझ्या दादांनाही कळलं. नाही कळणार त्याला. ठीक आहे, आता तू निश्चिंत राहा. घरी जा, बाबांना सांभाळ, धीर दे त्यांना. किंवा किंवा मी भेटायला येऊ का त्यांना? नाही नाही, त्याची गरज नाही, मी सांभाळेन त्यांना. ठीक आहे, बरं आता निघूया आपण. चालेल. पण एक कॉफी घेऊन त्यापूर्वी. वन कॉफी प्लीज. चालेल. दिस वे. चल चल. चैतालीचा भाऊ इन्स्पेक्टर भोसले लग्नाच्या विरोधात असतो. हे बघ चैताली, लग्न कार्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असणं फार आवश्यक असतं. इथे तर लग्नाच्या आधीच हे सगळे. दादा, प्रकाश एक चांगला मुलगा आहे. शिवाय मी त्याला प्रपोज केलं होतं तेव्हा त्याने मला नकार दिला होता. पण आता त्याला रिअलाइज झालंय, जाणीव झालीये त्याला की त्याचंही माझ्यावर प्रेम आहे म्हणून. पण मी आता काय सांगायचं त्यांना उद्या? ते लोक माझ्या उत्तराची वाट पाहत आहेत. अरे पण आपण त्यांना होकार कुठे कळवलाय? हो, पण त्यांना निमंत्रण देणं, वर पक्षाची चौकशी करणं, हे सगळे सोपस्कार करणं म्हणजे आपल्याकडून होकार कळवण्यासारखंच आहे. होकार समजणे आणि होकार असणे यात फरक असतो दादा. हे बघ चैताली, माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाचा तू गैरफायदा घेतेस असं नाही वाटत तुला? नाही दादा, गैरसमज करून घेऊ नकोस. तूच म्हणाला होतास ना की तुझी इच्छा नसेल तर मी त्यांना होकार कळवणार नाही म्हणून. चैताली, मला शब्दात पकडणं तेवढं तुला चांगलं कळतं. सॉरी दादा, पण खरंच तसं नाहीये. मी माझ्या मनातील इच्छा बोलून दाखवली एवढंच. चैताली, आणि तरीही तुझी इच्छा असेल तर तू सांगशील तिथे लग्न करेन मी. काय करावं काही सुचत नाही.
चैतालीच्या इच्छेविरुद्ध जाणं सुद्धा योग्य वाटत नाही. पण बहिणीच्या प्रेमामुळे तोही त्या लग्नाला होकार देतो. काय रे राजू, काय चाललंय? हा काय चाललंय? हा ते कुठे काय? अरे जमिनीवर चित्र काढतोय. ते आपलं सहजच. सहजच? अरे जमिनीवर चित्र रेखाटून लोकांनी घातलेल्या भिकेवर जगणार आहेस होय? नीता, अगं काय बोलतेस कळतंय तुला? अरे न कळायला काय झालंय? नीता, अहो माझ्यावर डाफरून काय होणार आहे? तुमच्या या लेकाला समजावा, चार समजुतीचे शब्द सांगा. झालं तुझं? होय झालं माझं. मला दुसरं काय काम? याला डाफरल्याशिवाय मी दुसरं काय करू शकते? तरी बरं माझं स्वतःच पोर आहे, पोटचं. सावत्र असतं ना तर तुम्हाला बोलायला ऐकी जागाच झाली असती. अगं नीता, कशाला अर्थाचा अनर्थ करतेस? अगं बया, उगाच बोलते मी. येड लागलाय ना मला झपाटलंय भूतानं. बघ नीता, तू शांत हो. हा, जा घरी काय काम आहे ती बघ आणि ती कर, नाही तर कापड वाळत घाल. काय मी टाकू? नको, करते मी, तेच करते. माझं मेलीचं काय? दिवस रात्र घर घर घर. धुणं धू, भांडी घास, कपडे धू, स्वयंपाक कर. मला मेलीला काय कळतंय बाहेरचं जग? बायकांची बुद्धी काय चुली पुरतात. अगं असं कुठं म्हटलोय मी? म्हणायला कशाला पाहिजे? मला समजत नाही होय? कामगार सावंत त्याच्या पत्नीला गरिबीतही सांभाळत असतो. तिचं सुख दुःख जाणून घेतो. प्रत्येक क्षणी तिची काळजी घेतो. तर तुला खरं सांगू, तू अशी हसत राहिलीस ना तर मला बी लय बरं वाटतंय. बघ, असं वाटतंय की जगातली सगळी सुख आपल्या घरातच आहेत. असं म्हणतात की आकाशात स्वर्ग असतोय, पण म्या म्हणतो की स्वर्ग आपल्या घरात आहे. नीता, आजवर तू माझ्या सुखादुःखात सहभागी राहिलीस. कधी कसलं मागणं नाही, कसला हट्ट नाही. मला हे द्या, मला ते द्या, मला ही साडी आणा, मला तो दागिना आणा, असं कधीच तू माझ्याकडे मागणी नाही केलीस. अगं मिळेल त्यात तू समाधान मानलंस. मी जे काही आणल त्यात तू सुखी समाधानानं संसार केलास. आणि काय पाहिजे ग मला? अगं माझं केवढं भाग्य आहे की तुझ्यासारखी मला बायको मिळाली. काय बी म्हण, मी लई नशिबवान आहे बघ. अहो नशीबवान तुम्ही नाही, मी आहे. तुमच्यासारखा नवरा मिळाला ना मला. अगं पण मी काय दिलं तुला आजवर, सांग ना. अहो, स्त्रीला मनापासून प्रेम करणारा, समजून घेणारा, तिचे सुख दुःख वाटून घेणारा आणि सरळ मार्गाने चालणारा नवरा मिळाला ना का काय बी नको असते बघा. ना घर, ना दार, ना भारी साड्या, ना दागदागिने. अहो या समध्या गोष्टी नश्वर आहे ती. पर प्रेम, इमानदारी, माणुसकी या गोष्टी संपत नाहीत बघा. माणूस देह सोडून जरी गेला ना तरी आपल्याला एकराच्या मनात रुजून जात. आणि तीच खरी दौलत आहे. आणि काय पाहिजे आपल्याला? आपला राजू शिकून मोठा इंजिनियर झाला ना का मी मोकळी झाले बघा. होईल नीता, अगदी समज तुझ्या मनासारखं होईल, मग तर झालं. ऊन सावली इन्स्पेक्टर भोसले करे तुमच्यापैकी सदाशिव माणिकराव पाटील कोण आहे? मी आहे सर. तुम्ही जा रे, चला चल, माझ्याशी जरा बोलायचं.
इन्स्पेक्टर भोसले आपलं कर्तव्य पार पाडत असतो. प्रभा आणि इन्स्पेक्टर भोसले यांच्या जीवनात पोलीस डिपार्टमेंटच्या व्यस्ततेमुळे थोडेफार प्रॉब्लेम्स निर्माण होतात. दादा पाणी. काय म्हणतेस? दादा मला बोलायचंय तुझ्याशी. बोल ना मग. मी विचार करत होते की MBA करावं. अगं मग विचार कशाला करतो? कर की MBA. पण मी काय म्हणतो, नाहीतरी तुझं आता लग्न होणार आहे ना, काय करणार आहेस MBA करून? अरे पण एज्युकेशन वाया जाणार आहे का? अगं वाया जाणार नसलं तरी यावर्षी आता तुझं लग्न होणार आहे, तेव्हा अभ्यासात तुझं लक्ष लागणार आहे का? अरे पण दादा. सॉरी, एक मिनिट. का बोलशील ते? त्याला आणलं? सावंतला फोन करून काढ. आणि हे बघ, मी येईपर्यंत बसवून ठेव त्याला. अजिबात मारझोड करू नका. ठीक आहे, मी येतोच आहे तिकडे. चैताली, मी जरा ऑफिसला जाऊन येतो. मला अतिशय महत्वाचं काम आलेलं आहे ऑफिसमध्ये. प्रभाला सांग मी गेलो म्हणून. अरे पण दादा तू आता हे बघ, आता जाताना जेवायचं नाव काढू नकोस अजिबात. समजलं? येतो मी. काय झालं चैताली? अगं मी बोलतच होते दादाशी की त्याचा एक फोन आला. माझं बोलणंही झालं नाही ग त्याच्याशी. असंच होतं चैता. मी चिडले की माझं बोलणं दिसतं तुम्हाला, पण काय करणार? आपण फक्त आपलाच विचार करतो. त्यांची ही ड्युटी आहे, कर्तव्य आहे हे त्यांचं. हा विचार कधीच आपण करत नाही ग चैता. बस आपल्या मनासारखं नाही झालं तर आपण चिडतो, रागवतो. पण जाऊ दे, हा माणसाचा स्वभावच आहे ग. काय करणार? अगं पण बहिणी, आता जास्त विचार करू नको. अगं ह्यांना पण कुठे आनंद आहे आपल्याला सोडून. पण काय करणार हे तरी. पर्याय नाहीये दुसरा आपल्याला. खरंच किती काम करावं लागतं ना दादाला. किती टेन्शन्स असतात त्याला. चल, आता आपल्यालाही घरात भरपूर कामं आहेत, आवरायला हवं. चल चल चल. तुझ्या लग्नासाठी मी 4 पैसे सुद्धा मागायला कोणाच्या दारात जाणार नाही, एवढा विश्वास ठेव चैताली माझ्या. दादा माहितीये रे हे सगळं मला. पण किती करशील माझ्यासाठी? आजपर्यंत माझे सगळे हट्ट तू पुरे केलेस. माझ्या शिक्षणासाठी, माझ्या करिअरसाठी वाटेल तितका पैसा खर्च केलास तू. तुला मिळणाऱ्या पगारात घरात वहिनीला तडजोड करण्यास भाग पाडलंस तू. आणि मला मात्र कधीही कसलीही कमतरता भासू दिली नाहीस. आणि दादा आज या लग्नाचा एवढा मोठा खर्च नाही दादा, नाही. हे बघ, पुरे झाला आता.
माझा ऐक. नको करूस हा एवढा खर्च. नको करूस. वेडी कुठली. स्वतःच्या भावाला सुद्धा परक समजतेस तू. तुझ्यासाठी केलंय चैताली मी ते सगळं. एक स्वतःची लहान बहीण म्हणून केलं. मी सगळं प्रेमापोटी केलं ग तुझ्यासाठी, माझं कर्तव्य म्हणून. आणि चैताली, अगं आपले बाबा असले तर त्यांना सुद्धा असंच म्हणालीस तू. बस बस चैताली, आता नाही रडायचं. पण ते मात्र तडजोड करून आपलं जीवन जगत असतात. दिवाकर मामाचं कारस्थान मात्र सुरूच असतं. गुड डे. काय बाबा, स्वारी खुशीत दिसते आज. काय कसला आनंद एवढा? अरे बातमीच आनंदाची आहे. वा, तर काय काय झालंय काय? तुला सांगू, आता लवकरच आपण लखपती होणार आहोत. क्या बात आहे, क्या बात आहे. लॉटरी बिटरी लागलेली दिसते तुम्हाला. अरे असं समज, लॉटरीच लागणार आहे म्हणून. म्हणजे आता लवकरात लवकर आपल्याचा पैसाच पैसा येणार आहे. पैसाच पैसा. तू कुठून? तेच तर सांगतोय तुला. तू माझा ऐक. काय झालं माहितीये का, आणि दिवाकरने त्या व्यवहारात अपहार केलाय हे जेव्हा धर्माधिकाऱ्यांना कळतं तेव्हा मात्र त्यांना ते सहन होत नाही. अरे माझ्याशी नाही नाही नाही, आमची चूक झाली की आम्ही तुला एवढा हक्क दिला, तुझ्यावर कंपनी सोपवून एवढी मुभा दिली, कंपनीचे कुठलेही निर्णय घेण्याची मुभा दिली तुला, मालकासारखं वागवलं ना तुला. काय कमी होतं तुला या घरामध्ये दिवाकर, सांग मला. काय कमी होतं? कसली कमतरता होती म्हणून एवढा मोठा विश्वासघात केलास तू आमच्या बरोबर? माझ्या शेखरने तरी कधी नोकरासारखी वागणूक दिली का रे तुला? मी स्वतः कधी नोकरासारखं वागवलं तुला? सांग ना. तरीही तू एवढा मोठा आमच्या सगळ्या परिवाराचा आनंद मी चालता हो इथून. एक क्षण देखील माझ्या समोर थांबू नकोस, नाहीतर मी काहीतरी करीन. चालता हो. निघ. या तुम्ही. हो बसा बसा, तुम्ही बसा. बघा तुमच्या या भावाचे प्रताप बघा. हा शूरवीर, हा शूरवीर तुझा भाऊ स्वतःच्या तोंडून स्वतःचा भ्रष्टाचार सांगणारा. काय झालंय काय? ऐक, आता हा यांनी आपली कंपनी बुडवली का?
आणि आता हा आपले पाप धुवायला हरिद्वारला चाललाय. जा चालता म्हणावं इथलं. हा लाचखोर आहे. माझ्या तोंडावर सांगतो त्याला जायला सांग इथून ताबडतोब. आपल्याच मेहुण्याने आपलाच विश्वासघात केलाय हे दुःख त्यांना असह्य होतं. प्रकाश सांग त्याला काहीतरी. तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. आणि आता यापुढील कथा पुढच्या भागात. सांगितलं ना की मी त्याचा अभ्यास घेईन म्हणून, पण तुला काही समाधान होत नाही. आणि आईला बोलायची काय गरज होती? सारंग प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. मोहकचा विचार जसा मी करतोय तसाच तीही करत असणार. मी त्याच्या भल्याचाच विचार करते ना. मग ही लोक माझ्या विचारांना का समजून घेत नाहीयेत?